नमस्कार, मी अनिल शेळके. आम्ही जेव्हा आमच्या मुलासोबत अथर्व शेळकेसोबत प्रो कबड्डी लीग 11 सीझन 11चा स्क्वॉड ॲनालिसिस करणं सुरू होतं आणि त्याचे काही इंग्लिश व्हिडिओसुद्धा पडले. परंतु आपण महाराष्ट्रात राहतो आणि महाराष्ट्रातल्या जनतेने बरेच मित्रांनी फोन करून सांगितलं की आपण मराठीसुद्धा स्क्वॉड ॲनालिसिस सांगायला पाहिजे, कारण पाहता पाहता आपल्या लाल मातीचा खेळ आंतरराष्ट्रीय स्तरावरती जाऊन पोहोचलेला आहे आणि हा खेळ एक गरिबीमध्ये होता. तो प्रो कबड्डीपासून एक अतिशय मोठ्या वळणावरती आहे आणि भारतात नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा या प्रो कबड्डीला अतिशय मानाचं स्थान प्राप्त झालेलं आहे. त्याचप्रमाणे पाहता पाहता प्रो कबड्डीचा 11वा सीझन सुरू होतोय. या सीझनमध्ये नक्की काय बदल आहेत, कोणते खेळाडू पुन्हा त्याच संघामध्ये खेळणार आहेत, कोणते खेळाडू नवीन आलेले आहेत हे आपण पाहणार आहोत. पहिला घेणार आहोत संघ, तो म्हणजे बंगाल वॉरियर्स. बंगाल वॉरियर्स संघासाठी आहे अर्जुन राठी. उत्तराखंडचा हा खेळाडू आहे. डाव्या बाजूने चढाई करतो, त्याची ती खासियत आहे. त्याच्यासोबतच डाव्या बाजूने चढाईपटू असलेला जो डाव्या बाजूने चढाई करतो तो म्हणजे महाराष्ट्राचा आकाश चव्हाण, जो की महाराष्ट्रातून खेळतो आणि ज्या की युवा सिरीज असेल, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या निवड चाचणी असेल आणि राष्ट्रीय स्तरावरती सुद्धा अतिशय चांगली कामगिरी आकाश चव्हाणची राहिलेली आहे. आणि बंगाल वॉरियरचा सर्वात महत्त्वाचा आणि मोठा रेडर तो म्हणजे मायटी मनिंदर सिंग, जो की मनिंदर सिंगचं रेकॉर्ड मागच्या सीझनमध्ये प्रो कबड्डी सीझन 10 मध्ये अतिशय चांगलं राहिलेलं आहे. आणि मागच्या सीझनमध्ये 197 पॉईंट चढाईमध्ये घेतलेले आहेत. असा मनिंदर अतिशय चांगल्या फॉर्ममध्ये खेळताना दिसतो आणि यावर्षी सुद्धा तो बंगाल वॉरियर संघासाठी अतिशय चांगला खेळताना दिसेल. त्याच्यासोबतच असणार आहे नितीन धनकर, जो की हरियाणाचा प्लेअर आहे. आपण प्रो कबड्डी सीझन पाहताय, सर्वात जास्त संख्येने जे प्लेअर आहेत ते म्हणजे हरियाणा आणि महाराष्ट्र. त्याप्रमाणे बंगाल वॉरियर संघात मात्र महाराष्ट्राचे प्लेअर जास्त असताना दिसत आहेत आणि त्यामध्ये खेळणार आहे तो नितीन धनकर. त्याच्यासोबत असणारे विश्वास गोंडा, जो की कर्नाटकचा खेळाडू आहे. हा सुद्धा युवा सिरीजमध्ये अतिशय चांगलं प्रदर्शन राहिलेलं आहे. त्यांच्यासोबतच पुन्हा एकदा महाराष्ट्राचा प्लेअर महारुद्र गर्जे, हा महासांगवीचा महाराष्ट्रातील खेळाडू, जिथे अतिशय चांगले खेळाडू आत्तापर्यंत घडलेले आहेत. त्यासोबत खेळणार आहे तो कर्नाटकाचा सुशील कांबेकर. आणि पुढचं नाव आहे ज्याने मनिंदर सिंगला एक चांगली साथ देऊ शकतो, तो म्हणजे प्रणय राणे. महाराष्ट्रातला खेळाडू आहे, अतिशय चांगला आणि गुणी रेडर आहे, चढाईपटू आहे. जेव्हा गरज असेल तेव्हा अगदी भरोशाने चढाईमध्ये गुण घेऊन येऊ शकतो, तो म्हणजे प्रणय राणे. आणि या संघात चढाईपटू फॉरेनर असेल, जो की प्रत्येक संघात 2 परदेशी खेळाडू आहेत. त्याप्रमाणे या संघात सुद्धा चायमिंग चँग, जो की तैपैचा आहे, तो चढाईपटू मात्र यावर्षी काय कामगिरी करतोय याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे. आपण जसं चढाईपटू पाहिले, सुरुवात चढाईने होते, चढाईपटू पाहिले, मैदान निवडले जातं आणि चढाई निवडली जाते. तसं मैदान तर आपण नाही निवडू शकत, परंतु चढाईपटू आपण सुरुवात केली चढाईपटूंपासून. आता पाहूया आपण जो की बचाव ग्रुप आहे, डिफेन्स, जो की बंगाल वॉरियर्सच्या डिफेन्समध्ये पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावरचं नाव जे की परदेशी खेळाडू आहे तो म्हणजे फजल आत्राचेली. मागच्या वर्षी फजल आत्राचेली हा त्याला एवढी जास्त कामगिरी जरी मोठी करता आली नाही, एकट्याच्या नावावर जरी खेळ मोठा दाखवता आला नाही, परंतु त्याचे पॉईंट्स अतिशय चांगले होते. जवळजवळ 62 गुण त्याने सक्सेस टॅकल केले होते, एक यशस्वी गुण घेतले होते, तो म्हणजे फजल आत्राचेली, जो की डाव्या कोपऱ्याचा संरक्षणपटू आहे, डाव्या कोपऱ्याला खेळतो. त्यानंतर त्यासोबतच आहे आदित्य शिंदे, जो की महाराष्ट्राचा हा खेळाडू आहे आणि याने सुद्धा राष्ट्रीय स्पर्धेमध्ये अतिशय चांगली चमकदार कामगिरी केली होती आदित्य शिंदेने. दुसरं एक नाव आहे यश मलिक, जो की हरियाणाचा प्लेअर आहे. तो सुद्धा डावा कोपरा अतिशय चांगला सांभाळतो. सागर किमीर, जो की झारखंडचा सागर आहे, तो सुद्धा डावा कोपरा चांगला सांभाळू शकतो. परंतु या चौघांपैकी फजलला कंटिन्यू म्हणजे सतत संघामध्ये डाव्या कोपऱ्यासाठी मानाचं स्थान असणार आहे, तो म्हणजे फजलचं. आणि त्यांच्यासोबतच जो उजवा कोपरा सांभाळण्यासाठी 3 सेलेदार आहेत, ते म्हणजे
श्रेयस उंबरदण जो की महाराष्ट्राचा खेळाडू आहे, नवोदित खेळाडू आहे, परंतु एक चांगली कामगिरी करण्यासाठी सुद्धा जो तयार असणार आहे श्रेयस, त्याला साथ असणार आहे मंजितची, राजस्थानचा मंजित आहे आणि असणार आहे हिमाचलचा. या बेंगल वॉरियरमध्ये मात्र उत्तराखंड आणि हिमाचलच्या खेळाडूंचा चांगला भरणा आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्राचे खेळाडूसुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणात आहे आणि नक्कीच महाराष्ट्र पूर्ण जवळजवळ एक आवडीचा असेल हा बंगाल वॉरियर संघ. जसं आपण पाहिलं, लेफ्ट डावा कोपरा पाहिला, उजवा कोपरा पाहिला आणि या सीझनमध्ये प्रो कबड्डी सीझन 11 मध्ये एक विशेष वैशिष्ट्य असणार आहे. कारण प्रो कबड्डीचे सीझन असे काही होते 5, 6, 7, 8, 9 या सीझनमध्ये जर प्रदीप नरवाल आला तर कन्फर्म गुण घेणार ही त्याची खासियत होती. त्याला कोणी हात टाकण्याचा प्रयत्न केला तर तो दुसऱ्या वेळेस नक्कीच त्याला सुद्धा पाय दाखवत होता. हा प्रदीप नरवाल एक हुकमी एक्का होता, परंतु त्याची सुद्धा थोडीशी शेवटी खेळ आहे, तारुण्य असतं, जोश असतो, परंतु थोडासा मागच्या सीझनमध्ये त्याला पकडताना आणि त्याच्या चढाई कमी करताना डिफेन्स यशस्वी राहिलेला आहे. त्याचप्रमाणे या सीझनसुद्धा असे लोक गाजवणार आहेत ज्यांचा डिफेन्स चांगला असणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं ज्यांचं कव्हर सगळ्यात चांगलं आहे, तो संघ मात्र यशस्वी होताना दिसणार आहे. त्याचप्रमाणे एक नवोदित खेळाडूंचा भरणा असलेला आणि नवीन खेळाडूंमध्ये कव्हर सर्वात महत्त्वाचं असतं. कारण स्पीडली मुवमेंट करावी लागते, जसं पुढं जावं लागतं तसं मागं सुद्धा यावं लागतं. ती स्पीड मुवमेंट असणार आहे ती सर्वात जास्त बेंगल वॉरियर संघाकडे, कारण त्यांच्यामध्ये राईट कव्हरला खेळणार आहे, उजव्या कव्हरला खेळणार आहे मयूर कदम, ज्याने राष्ट्रीय स्पर्धेत सुद्धा उत्तुंग कामगिरी केलेली आहे. महाराष्ट्र संघाकडून तो खेळलेला आहे आणि त्याच्यासोबतच दुसरा असणार आहे तो म्हणजे महाराष्ट्रीयन खेळाडूच वैभव गर्जे, ज्यांनी मागच्या वर्षी एक चांगल्या चढाईपटूवरती हात घालण्याचा प्रत्येक वेळेस प्रयत्न केलेला आहे. तो वैभव गर्जे यशस्वी टॅकल थोडेसे कमी असले तर हरकत नाही, परंतु डेअरिंग सुद्धा महत्त्वाचे आणि मागचा सीझनमध्ये त्याला एक चांगला अनुभव. नवोदित खेळाडूने इन 7 मध्ये जागा मिळवलेला हा एकमेव खेळाडू आहे वैभव गर्जे, ज्याने बेंगल वॉरियर संघात नवोदित असताना सुद्धा, नवीन असताना सुद्धा इन 7 मध्ये आपलं स्थान तयार केलं होतं आणि यावेळेस मात्र त्याला प्रणय राणे, मयूर कदमची चांगली टप असणार आहे, परंतु वैभव गर्जे सुद्धा खेळण्यासाठी अतिशय तयार असणार आहे. त्यासोबतच यावेळेस मात्र राईट कव्हरला अतिशय आणखी एक महाराष्ट्राचा तिसरा शिलेदार असणार आहे, तो म्हणजे संभाजी वाबळे. संभाचं सुद्धा जसं मराठीमध्ये म्हणतात, वाघाच्या जबड्यात घालून हात मोजती दात, ती जात मराठ्यांची आणि त्याप्रमाणे जसे छत्रपती संभाजी महाराजांनी वाघाचे सुद्धा दात मोडले होते, तसा आमचा संभा सुद्धा आहे, महाराष्ट्रीयन आहे, नगर जिल्ह्याचा आहे. संभाजी वाबळे अतिशय चांगला गुणी खेळाडू आहे. कव्हरला तो सुद्धा चांगलं चॅलेंज असणार आहे आणि चांगली संधी असणार आहे बेंगल वॉरियर संघाकडे. त्यासोबतच दीपक कुमार असणार आहे हरियाणाचा, हा एकमेव खेळाडू राईट कव्हरसाठी असणार आहे, परंतु नक्कीच हे 3 खेळाडू मात्र राईट कव्हरसाठी कंटिन्यू तयार असणार आहेत, तो म्हणजे मयूर कदम, वैभव गर्जे आणि संभाजी वाबळे.